अजिंक्यतारा सातारा टीमचं इंट्रोडक्शन मी करून देतो. सगळ्यात पहिल्यांदा 35% काठावर पास याच्या टीममधील आमचे अमेय सोबत आहेत. निखिल चव्हाण आहे कराडचा, त्यानंतर अभिजित कुंदल आहे, त्यानंतर अमोल गोळे आमचे कॅप्टन, त्यानंतर चेतन चव्हाण कराडचे सुपुत्र, त्यानंतर त्यांच्या पत्नी रोहिता ह्या सातारच्या आहेत. भाग्यश्री सगळ्यांची लाडकी क्यूट आणि तीही आपल्या सोबत खेळणार आहे आणि तिच्या कॅरेक्टरचं नाव काय? आरती. ज्यांच्यामुळं ही टीम आज इथे सक्षमपणे उभी आहे, टेन्शन फ्री, त्या आमच्या सेजल मॅम ज्या या टीमच्या ओनर आहेत. त्यानंतर यशोमन आपटे ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांचे पुतणे आणि सुप्रसिद्ध लेखक विवेक आपटे यांचे चिरंजीव यांनीही 35% काठावरमध्ये अतिशय सुंदर भूमिका केलेली आहे. चंद्रकांत कणसे सगळ्यांनाच माहिती आहे, दगडी चाळचे दिग्दर्शक. स्नेहल गोरे नवीन मेंबर आहे साताऱ्याच्या टीममध्ये आणि उत्कृष्ट बॉलिंग टाकते आणि बॅटिंगही सरप्राइझिंगली खूप मस्त करते. शाळा सिनेमातला सूर्या आणि झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्समध्ये पोपट या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक विनोदी अभिनेता पुरस्कार मिळवलेला सर्वांचा लाडका केतन पवार. मागच्या वर्षी अजिंक्यतारा सातारा टीमचे जे ओनर होते शिवामृत गुप्त, त्याचे मॅनेजर धैर्यशील मोहिते पाटील. आणि मी तेजपाल वाघ, म्हणजे नाही म्हणजे वाघोबा असे एक उक्ती मला दिलेली, यांनी पदवी दिलेली आहे. प्रथमेश परब सातारचे प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश मोथलिंग आणि निर्मात्या सेजल शिंदे यांच्या 35% काठावर पासचा आपला हिरो आहे साईराज. माझा 35% काठावर पास मधला जो डायलॉग आहे तो आता मी अजिंक्यतारा सातारासाठी थोडा कन्वर्ट केलाय आणि मी 35% काठावर पासचा डायलॉग ऐकतो. जो मान खाली घालेल त्याला मी तारेन, बाकीच्यांना कुत्र्यासारखा मारेन. हा 35% काठावर पासचा. आणि आता आम्ही टीमसाठी जो केलाय, जो मान खाली घालेल त्याला मी तारेन, बाकीच्यांना चौकार षटकार मारेन. सो चौकार आणि षटकार मारण्यासाठी आम्ही रेडी आहोत आणि कोणी आपल्याला मारू नये एवढी आपण काळजी घेऊया. आणि चौकार आणि षटकार ऑब्व्हियसली. आणि आम्ही गेल्या वेळी 3 मॅच हरलो होतो, सो यावेळी आपण सगळ्या फायनलपर्यंत जायचा प्रयत्न करू आणि फायनली जिंकू ना. कॉन्फिडन्स बघा ना, काय देतच नाही. हो तरी म्हणा हो जिंकू. आणि तिच्या पप्पीसाठी सगळे प्रेक्षक आतुरलेले आहेत. ती पारू आमच्या टीममध्ये आहे. शिरवळ येथील म्हणजे सातारा जिल्ह्यातलं शिरवळ जे आहे तेथील स्मिता गोंदकर. स्मिता, काय मग आज? अजूनपर्यंत मी या सगळ्यांना पप्प्या दिले नाही आहेत, पण सगळ्यांना पप्प्या मिळतील आज. तिकडे छान एकदम अप्रतिम खेळायचे सगळ्यांनी. ओके, फ्लाइंग पप्प्या मिळतील. स्मिता, तू जर असं बोललेले बाहेरच्यांनी ऐकलं तर बाहेरचे लोक चांगला परफॉर्मन्स देतील आणि आपली टीम हारेल, तेव्हा असं काही होणार नाहीये. तर सातारा टीम यावेळेला खूप जोरदार खेळणार आहे, तेव्हा टीमचं स्पिरिट वाढवण्यासाठी एकदा 3 cheers फॉर अजिंक्यतारा सातारा टीम. हिप 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 हिप.